नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील एक खूपच महत्त्वाचं फीचर शिकणार आहोत. ते म्हणजे ॲडव्हान्स फिल्टर. सिंपल फिल्टर आपल्याला माहीत आहे, पण जेव्हा डेटा मोठा असतो आणि कॉम्प्लेक्स कंडिशन लागते, तेव्हा ॲडव्हान्स फिल्टर खूप उपयोगी पडते. ॲडव्हान्स फिल्टर. ॲडव्हान्स फिल्टर म्हणजे काय? ॲडव्हान्स फिल्टर म्हणजे एक्सेलमधील एक ॲडव्हान्स पद्धत, जिचा वापर करून आपण मल्टिपल कंडिशन्स अँड ऑर लॉजिक किंवा फॉर्म्युला आपण वापरून डेटा फिल्टर करू शकतो. ॲडव्हान्स फिल्टर कुठे असतो? ॲडव्हान्स फिल्टर आपल्याला मिळेल डेटा टॅबमध्ये. डेटा टॅबवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये सॉर्ट अँड फिल्टर सेक्शनमध्ये ॲडव्हान्स फिल्टर तुम्हाला मिळून जाईल. ॲडव्हान्स फिल्टरसाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. फर्स्ट लिस्ट रेंज, क्रायटेरिया रेंज आणि कॉपी टू. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. लिस्ट रेंज म्हणजे काय? ज्या पूर्ण डेटावर फिल्टर लावायचा आहे. ज्या पूर्ण डेटावर आपल्याला फिल्टर लावायचा आहे तो टेबल म्हणजेच लिस्ट रेंज. क्रायटेरिया रेंज. क्रायटेरिया रेंज म्हणजेच कंडिशन्स. समजा आपल्याला आता डेटा फिल्टर करायचा आहे पुणे सिटीने, तर ते पुणे सिटीवर ही कंडिशन्स आपल्याला ह्या डेटावर लावायची आहे. तर ते झालं क्रायटेरिया रेंज. कॉपी टू. कॉपी टू म्हणजे की दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जो डेटा फिल्टर करायचा आहे तो आपण दुसऱ्या लोकेशनला कॉपी करायचा. हे झालं कॉपी टू ऑप्शन. तर चला आपण पाहूया आता फिल्टर कसं लावायचं ते. लेट्स से. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की ज्यावेळेस आपण क्रायटेरिया लावतो त्यावेळेस कॉलमची हेडिंग जी आहे ती एक्झॅक्ट सेम असली पाहिजे. समजा आपल्याला आता सिटीने फिल्टर करायचं आहे तर सिटी हेच नेम आपल्याला द्यायचं आहे. अदरवाईज ते प्रॉपरली वर्क होणार नाही. ठीक आहे. आता मी ॲडव्हान्स फिल्टर घेते. ॲडव्हान्स फिल्टर घेऊन मला या डेटापासून या डेटापर्यंत फिल्टर करायचं आहे. ते कुठल्या क्रायटेरियाला फिल्टर करायचं आहे? या क्रायटेरियाला फिल्टर करायचं आहे. आणि मला कुठे कॉपी करायचं आहे? या जागेवर कॉपी करायचं आहे. सी. मी पुणे सिटीसाठी डेटा मी या लोकेशनला कॉपी केला. तर जेवढे पुणेसाठी नेम आहेत, स्टुडंट्सची नेम आहेत, ते मला इथे कॉपी झालेत. आता समजा मला याच्यामध्ये सोलापूरसाठी करायचं आहे. लेट्स सी. मी सोलापूरसाठी करते. परत तुम्हाला ॲडव्हान्स फिल्टरवर यायचं आहे आणि फक्त तुम्हाला क्रायटेरिया रेंजमध्ये येऊन सिलेक्ट करून फक्त ओके म्हणायचं आहे. सी. झालं सोलापूरसाठी. तर अशा पद्धतीने आपण सॉर्टिंग केलेलं आहे. आणि आता आपल्याला अजून एक गोष्ट पाहायची आहे की आता समजा आपल्याला मार्क्स आपल्याला मोर दॅन 73 काढायचे आहेत. तर आपण आता हे कसं काढणार आहोत ते आपण पाहूया. समजा अगेन जसं मी म्हटल्याप्रमाणे की कॉलमची नेम हे सेमच असायला हवं. आता आपण इथे कंडिशन देणार आहोत ग्रेटर दॅन 73.
अगेन आपण हा जो डेटा आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर ॲडव्हान्समध्ये येऊन क्रायटेरिया घ्यायचा. क्रायटेरिया आपल्याला कुठला हवा आहे आता? जो मार्क्स जो ग्रेटर दॅन 73 आहे तो. त्याच्यानंतर इथे येऊन तुम्हाला कुठल्या लोकेशनला हवा आहे ते सिलेक्ट करायचं. आपल्याला डेटा प्रॉपरली मिळून गेला. मोर दॅन 73 आपल्याला हा कंप्लीट डेटा जो आहे तो मिळालेला आहे. आता समजा आपल्याला फक्त नेम आणि मार्क्सच आपल्याला हवे आहेत. आपल्याला ही सिटी नको आहे. आणि आपल्याला आता फक्त लेस दॅन 73 हवे आहेत आणि आपल्याला नेम आणि मार्क्सच हवे आहेत. तर आता आपण कसं करूयात? फक्त इथे येऊन हे सिलेक्ट केलं. ओके. हे फक्त आपण सिलेक्ट केलं. हे जो डेटा आहे तो डेटा सिलेक्ट केला, क्रायटेरिया सिलेक्ट केला आणि लेस दॅन 73 मार्क्स आपल्याला विथ नेम आणि मार्क्स मिळालेले आहेत. सिटी आलेलंच नाहीये. सो अशा पद्धतीने आपल्याला हा डेटा फिल्टर आउट करायचा आहे. सो मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपण आज ॲडव्हान्स फिल्टर म्हणजे काय, ते कसे काम करते आणि ते कधी वापरायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता नेक्स्ट सेक्शन जे आहे ते पाहणार आहोत. ते म्हणजे ॲडव्हान्स फीचर विथ अ मायक्रो.